पाणी मिळालंच पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे, राशन कार्ड मिळालंच पाहिजे, राशन कार्ड मिळालंच पाहिजे। जिंतूर तालुक्यातील तीव्र पाणी टंचाई, राशन कार्ड, पीक विमा इत्यादी समस्यांवर उपाययोजना करा, माजी आमदार विजय भांबळे यांचे निवेदन। अन्यथा लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा। जिंतूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील तीव्र पाणी टंचाईवर तात्काळ उपाययोजना करा व राशन कार्ड धारकांचे विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज रोजी तहसीलदार यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे। जिंतूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। अनेक गावांमध्ये वाडी वस्ती व तांड्यावर तसेच शहरातील अनेक प्रभागामध्ये दूरवरून पाणी महिलांना डोक्यावरून आणावे लागत आहे। भर उन्हात पायाची पायपीट करावी लागत आहे। अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या विहिरीतून पाणी लहान मुलांना तसेच महिलांना दोरीच्या सहाय्याने काढावे लागत आहे, त्यामुळे जीवितवाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। पाण्याचा प्रश्न गंभीर असताना एप्रिल महिना संपत आला असला तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी टंचाई उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे पाण्यासाठी उपाययोजना करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। तसेच जिंतूर तालुक्यातील राशन कार्ड धारक लाभार्थी यांचे प्रश्न प्रलंबित असून त्याकडे आपल्या कार्यालयाकडून विशेष लक्ष दिले जात नसल्याचे, अनेक लाभार्थी यांना राशन कार्ड दिले नाही, त्यामुळे शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्डाची आवश्यकता असून ते राशन कार्ड नसल्याने योजनेपासून वंचित राहत असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे। यावेळी माजी आमदार विजय माणिकराव भांबळे, रामराव उबाळे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, गणेशराव इलग, मधुकर भवाळे, शरदराव अंबोरे यांच्यासह तालुक्यातील व शहरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। जालना आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट। अतिशय गंभीर या ठिकाणी झाले। प्रामुख्याने पहिला विषय आहे ते पिण्याच्या पाण्याची टंचाई। जिंतूर तालुक्यामध्ये एकूण 173 गाव आहेत आणि जिंतूर शहर आहे आणि अनेक गावामध्ये माझे कार्यकर्ते आणि सरपंचांनी मला सांगितले की आमच्या गावात पिण्याचं पाणी येत नाही, आमच्या गावात कुठल्या प्रकारची प्रशासनानं टँकरची व्यवस्था केली नाही, कुठे विहीर अधिग्रहण नाही, टंचाईचा आराखडा सुद्धा आणखीन मंजूर केलेला नाही। आज मला येनोली असेल, शेवडी असेल, हंडी असेल असे अनेक गावचे शेतकरी कार्यकर्ते या ठिकाणी आले। मला एक गोष्ट जाणीवपूर्वक सर्व जनतेला सांगायची की पिण्याच्या पाण्याची टंचाईची आढावा बैठक त्या मतदारसंघाच्या आमदारांनी जानेवारी महिन्यामध्ये ही बैठक कंपल्सरी घेतली, पण आमच्या मतदारसंघाचं दुर्भाग्य असे की स्थानिक आमदारांनी कुठल्या प्रकारची बैठक या ठिकाणी घेतली नाही। प्रशासकीय लेवलवर ही सोडून दिलं आणि प्रशासनाचं काय काम आहे हे आता मी बघितलं। आराखडा मंजूर नाही, पूरकची योजना ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वी मंजूर व्हायला पाहिजे, त्याचं काम सुरू व्हायला पाहिजे। कुठल्याही प्रकारच्या पूरक योजना कामं सुरू नाहीत, दुरुस्तीची कामं सुरू नाहीत, नवीन बोर कुठल्या प्रकारचा यांनी घेतला नाही। असे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही पाणी टंचाईची घेऊन आलो, त्याच्यामध्ये तात्काळ मार्गी त्यांनी लावलं पाहिजे। दुसरा एक विषय महत्त्वाचा, अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना राशन कार्ड मिळत नाही। जो शेतकरी 6-6 महिन्यापासून तहसीलला चक्रा मारतो त्यांना कुठल्या प्रकारचं राशन कार्ड दिलं जात नाही। काही लाभार्थी असे आहेत की त्याचं नाव डिलीट करायचं, काही लाभार्थी असे की त्याचं नाव ॲडिशनल करायचं। 6-6 महिन्यापासून ते सुद्धा प्रश्न प्रलंबित। अंत्योदय असेल, अन्न सुरक्षा असेल, याच्यामध्ये लोकांची नाव आली पाहिजे। ही एक प्रामुख्यानं मागणी केली की तात्काळ 15 दिवसाच्या आत ज्या लोकांचे राशन कार्डचे प्रश्न प्रलंबित आहेत ते तात्काळ मार्गी लावू असं आम्हाला तहसीलदारांनी सांगितलं। आणि तिसरा मुद्दा, या तालुक्यामध्ये जो पीक विमा शेतकऱ्यांना मिळायला सुरू झाला त्याच्यामध्ये त्या कंपनीने तफावत अशी केली की विजय भांबळेच्या नावानं 2 एकर जमीन असेल तर मला दिलीत 20,000 रुपये आणि शरद अंबोरेंना पण 2 एकर जमीन आहे त्यांना 10,000 रुपये दिले। अशा प्रकारचं बऱ्याच गावामध्ये ज्या कंपनीकडे गव्हर्नमेंटनं इन्शुरन्सचं काम दिलं त्या इन्शुरन्स कंपनीनं तशा पद्धतीचा फ्रॉड या ठिकाणी केला। अशा अनेक समस्या घेऊन आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तहसीलदारकडे आलो। आत्ताच तहसीलदार, BDO सगळे डिपार्टमेंटचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही त्यांना 15 दिवसाचा अल्टिमेट दिला। 15 दिवसाच्या आत पिण्याच्या पाण्याची टंचाई, पीक विमा आणि राशन कार्ड या तिन्ही संदर्भात या ठिकाणी लक्ष घालावं
आणि त्यांची कामं करावं अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनीही सांगितलं की आम्ही 15 दिवसाच्या आत हे सगळे प्रश्न मार्गी लावू असं तहसीलदार आणि BDO यांनी सांगितलं.